मनपाची हरित धुळे संकल्पना राबविण्यासंदर्भात बैठकीला लाभला उत्तम प्रतिसाद। गुलमोहर विश्रामगृह कॅशकांड प्रकरणाविरोधात उभाटा सेनेचं वर्षश्राद्ध आंदोलन। पंतप्रधान मोदींवरील टीकेचे धुळ्यात पडसाद, राहुल गांधींच्या प्रतिमेला फासलं शेण। आणि जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकारी कर्मचाऱ्यांनी घेतली दहशतवाद विरोधी शपथ। धुळे शहरातील वाढत्या तापमानावर नियंत्रण मिळविण्यासाठी आणि पर्यावरण संवर्धनाला गती देण्यासाठी धुळे महापालिकेनं मोठं पाऊल उचललंय। आता संपूर्ण शहरात व्यापक वृक्ष लागवड आणि संगोपनासाठी हरित धुळे कृती समितीची स्थापना करण्यात आली आहे। या संदर्भात शुक्रवारी महापालिका सभागृहात बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। बैठकीच्या अध्यक्षस्थानी महापौर मायादेवी परदेशी ह्या होत्या। समितीच्या स्थापनेनंतर लगेचच समितीची प्राथमिक बैठक शुक्रवार 22 मे रोजी दुपारी 4 वाजता मनपाच्या दिवंगत अटल बिहारी वाजपेयी सभागृहात पार पडली। बैठकीच्या प्रास्ताविकातून आयुक्त नितीन कापडनीस यांनी हरित धुळे अभियानासंदर्भात सविस्तर माहिती दिली। या अभियानाअंतर्गत वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन या संदर्भात कोणकोणते उपक्रम राबविण्यात येतील, त्यांचं स्वरूप कसं असेल, यात विविध संस्था, संघटना, वृक्षप्रेमी व्यक्ती, पर्यावरणप्रेमी नागरिक यांना कशा प्रकारे योगदान देऊन हरित धुळे अभियान यशस्वी करायचे आहे याचा आराखडा आयुक्तांनी मांडला। बैठकीत आयुक्त नितीन कापडनीस यांनी आगामी मान्सूनमध्ये सीडबॉल निर्मिती, बीजारोपण, वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन यासाठी व्यापक कृती आराखडा सादर केला। यावर्षी सुमारे 10,000 ते 10 ते 12 फुटांची वृक्ष लागवड आणि तब्बल 2 लाख सीडबॉलद्वारे बीजारोपण करण्याचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलं। दिनांक 31 मे रोजी विशेष सीडबॉल निर्मिती अभियान राबविण्यात येणार असून त्यासाठी आवश्यक जागा, माती व विविध प्रकारचे बियाणे महानगरपालिकेमार्फत तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती आयुक्तांनी दिली। बैठकीला उत्तम असा प्रतिसाद मिळाला। नामवंत व्यापारी, उद्योजक, राजकीय, सामाजिक कार्यकर्ते, वकील, पत्रकार, निसर्गप्रेमी नागरिक बैठकीला मोठ्या संख्येनं उपस्थित होते। शहरातील विविध सेवाभावी संस्थांनी व वृक्षप्रेमी नागरिकांनी या बैठकीला उपस्थित राहून आपलं योगदान कशा प्रकारे देणार आहोत याबद्दल घोषणा केल्या। तसेच आपले अनुभव सांगून आवश्यक सूचनाही केल्या। या सर्व सूचनांचं आयुक्तांनी स्वागत करून समाधान व्यक्त केलं। अध्यक्षीय भाषणातून महापौर मायादेवी परदेशी यांनी शहर व परिसरातील वाढत्या तापमानावर नियंत्रण मिळविण्यासाठी आणि सौंदर्यीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करण्याचं आवाहन केलं। या मोहिमेत विविध क्षेत्रातील मान्यवर, तज्ज्ञ आणि सामाजिक प्रतिनिधींचा समावेश करून हरित धुळे कृती समितीची अधिकृत स्थापना करण्यात आली आहे। हरित धुळे, स्वच्छ धुळे, सुंदर धुळे या संकल्पनेला अधिक प्रभावीपणे यशस्वी करण्याचा शहरातील सर्व वृक्षप्रेमी, पर्यावरणप्रेमी संघटना आणि सुजाण नागरिकांनी संकल्प केला। बैठकीत शहरातील विविध संस्था व दातृत्वांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या प्रमाणावर वृक्ष व आर्थिक मदतीच्या घोषणा केल्या। ग्रीन धुळे वृक्ष टीमच्या वतीनं नगरसेवक ललित माळी यांनी 1000 मोठी झाडे देण्याची घोषणा केली। भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांच्यातर्फे 1111 झाडे देण्याचं जाहीर करण्यात आलं। हरियाली ग्रुप साक्री रोड यांच्या वतीने 500 झाडे, नगरसेवक सरफराज यांच्याकडून 500 झाडे, व्यापारी संघटनेचे नितीन बंग यांच्याकडून 500 झाडे, व्यापारी संघटनेचे किशोर डियालानी यांच्याकडून 500 झाडे देण्याची घोषणा करण्यात आली। सामाजिक कार्यकर्ते दिनेश पोद्दार यांनी अभियानासाठी 3000 वृक्ष तसेच डीप सिंचन व्यवस्थेसाठी 2 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करून अभियानाला मोठा हातभार लावला। तसेच विविध बँकांनी ट्री गार्डसाठी मदत जाहीर केली असून उद्योजक संजय अग्रवाल यांनी आर्थिक मदत देण्याचं जाहीर केलं। बिल्डर असोसिएशनचे मुंडके यांनी 501 झाडे, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना धुळे महानगरतर्फे 500 झाडे, सुवर्णकार सामाजिक संस्थेकडून 51 झाडे, दातार ग्रुप व नगरसेवक तौसिफ शेख यांच्याकडून 51 झाडे देण्याची घोषणा करण्यात आली। नगरसेवक रोहित चांदोडे यांनी 101 झाडे, माजी महापौर प्रतिभा चौधरी यांनी 151 झाडे, नगरसेवक भगवान गवळी यांनी 51 झाडे, सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने 101 झाडे, पैलवान सामेदादा कुटे
यांनी 51 झाडे, नगरसेविका सौ वंदना भामरे यांनी 101 झाडे जाहीर केली. तसेच दैनिक दक्षिण निर्भीडचे संपादक विलास शिंदे यांनी 111 झाडे, तर पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज गर्दे यांनी 101 झाडे देण्याची घोषणा केली. या सर्व घोषणांमुळे धुळे शहरात हरित चळवळीला मोठी ताकद मिळाली असून यंदाचा मान्सून हरित धुळेच्या दिशेनं ऐतिहासिक ठरणार असल्याचं चित्र निर्माण झालं. बैठकीत मागील अनेक वर्षांपासून वृक्ष लागवड व संवर्धन क्षेत्रात सातत्यानं कार्य करणारे ललित माळी, उत्तमराव पाटील, विजय सांडक, प्राध्यापक मनोहर पाटील यांची तज्ज्ञ म्हणून निवड करण्यात आली. तसेच अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कृती समिती गठीत करण्यात आली असून बैठकीस उपस्थित विविध संस्थांच्या अध्यक्षांची त्यामध्ये निवड करण्यात आली. शहरातील विविध संस्था, स्वयंसेवी संघटना व पर्यावरणप्रेमींना एकत्र आणून ही बैठक यशस्वी करण्यासाठी ललित माळी यांनी महत्त्वपूर्ण समन्वयाची भूमिका बजावल्याने त्यांचं विशेष कौतुक महापौर मायादेवी परदेशी आणि आयुक्त कापडणीस यांनी केलं. विशेष म्हणजे या बैठकीला प्रमुख राजकीय पक्षांचे पदाधिकारी, अनेक नगरसेवक तसेच जिल्ह्यातील पत्रकार मोठ्या संख्येनं उपस्थित होते. सर्व स्तरातून मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे हरित धुळे अभियान आता लोक चळवळ बनत असल्याचं स्पष्ट दिसून आलं. एक धुळेकर एक झाड हा संकल्प प्रत्येक नागरिकाने स्वीकारल्यास आगामी काही वर्षात धुळे शहर हिरवाईनं नटलेलं दिसल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. वेळ आलेली आहे. या आपल्या धुळे महानगरपालिका क्षेत्रामध्ये तुम्ही सारे लोक दरवर्षी वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म खाली वेगवेगळ्या डायरेक्शनने वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन यासाठी काम करत होते आणि तुम्हाला जेवढ्या लोकांना निमंत्रित केलंय त्या सगळ्यांची माहिती घेऊनच आम्ही निमंत्रित केलंय की आम्हाला माहिती मिळाली, आमच्या दलित माहिती पण बऱ्यापैकी माहिती उपलब्ध करून दिली की तुमचा सगळ्यांचा धुळे महानगरपालिका क्षेत्रामध्ये वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन आणि पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने दरवर्षी अतिशय कृतीशील सहभाग असतो. मग महानगरपालिकेचं यामागचं इंटेन्शन एकमेव आहे की प्रत्येकाने वेगळ्या डायरेक्शनमध्ये जाता आपण एकत्र यावं आणि एकत्रपणे यातल्या अभ्यासू व्यक्तीची मदत घेऊन, महानगरपालिकेच्या यंत्रणेची मदत घेऊन एका चांगल्या डायरेक्शनने आपल्याला पुढे जाता येईल. जसं आता एखादी एनजीओ असते किंवा एखादा ग्रुप असतो, त्यांना वाटलं की यावर्षी हरित धुळे कृती समितीच्या अनुषंगाने बैठकीसाठी उपस्थित माननीय महापौर महोदया सगळ्यांचा आभारी आहे. खरं तर मला वाटलं नव्हतं की एवढ्या चांगला रिस्पॉन्स आज आम्हाला मिळेल आणि अगदी मला वाटतं ललितजी माळी आमच्याकडे खूप चांगला पाठवला. एक कृती समिती स्थापन केली, लेटर्स डिस्पॅच करायला 1 दिवस गेला आणि एवढ्या अल्प मुदतीच्या नोटीसवर तुम्ही सगळे इथे तात्काळ जमले. मी महानगरपालिकेच्या वतीने तुमचं सगळ्यांचा आभार मानतो आणि स्वागत करतो. हरित धुळे कृती समिती स्थापन करण्याचा उद्देश अगदी क्लिअर आहे. सध्या आपण बघतो की दिवसेंदिवस आपण फक्त धुळेच नाही तर प्रत्येक शहरामध्ये तापमानाने एक वेगळा दुचाकी गाठलेला आहे आणि पुन्हा पर्यावरण संरक्षित करण्याचा आणि पर्यावरण त्यांच्या अंदाजाने 100 झाडं लावतात. पुढे मेंटेनन्सचे काही प्रश्न उपस्थित होतात. कधी कधी जागा अवेलेबल होत नाही, कधी पाण्याचा टँकर नसतो तर झाडं जगवता येत नाही, कधी आपल्याला माहित नसतं की कुठल्या प्रकारची झाडं आपल्या गावासाठी फायदेशीर आहेत किंवा कुठली झाडं ही ऑक्सिजन वाढीसाठी मदतगार ठरतात, कुठली झाडं ही टेम्परेचर कमी करण्यासाठी मदतगार ठरतात, कुठल्या झाडाचा घेर कमी आहे, कुठल्या झाडाचा घेर जास्त आहे, कुठल्या झाडाला कमी पाणी लागतं, कुठल्या झाडाला जास्त पाणी लागतं. ह्या सगळ्या गोष्टींचा तांत्रिक अभ्यास वैयक्तिक एका ग्रुपचा नसतो. पण सुदैवाने आज आपल्यामध्ये असे अनेक लोक आहेत की ज्यांना झाडांची परिपूर्ण माहिती आहे. तर मग जेव्हा आता येणाऱ्या जून मध्ये तुम्ही सगळे लोक जेव्हा प्लांटेशनचा विचार कराल आणि इव्हन महापालिका सुद्धा जर प्लांटेशन करणार असेल तर महापालिका सुद्धा एकतर्फी प्लांटेशन करणार नाही आणि आमच्या समन्वयाने आपल्या समोर महानगरपालिका क्षेत्रात कुठे कुठे जागा उपलब्ध आहेत, कुठे रस्ते उपलब्ध आहेत, कुठे डिवायडर मध्ये प्लांटेशन करू शकतो, रोड साइड प्लांटेशन कुठे करू शकतो, शासकीय जागा कुठे उपलब्ध आहेत, काही खासगी संस्थांच्या जागा असतात शाळांच्या त्या कुठे उपलब्ध आहेत. ह्या सगळ्या गोष्टी गृहीत धरून आपण एकत्रितपणे वृक्ष लागवडीचं नियोजन करायचं. सभी से रिक्वेस्ट करूंगी कि सब तो पढ़ने झाड़ लगाने के लिए कोई भी आग्रह नहीं करेगा और जिस तरह हम हमारे बच्चे को छोटे से बड़ा करते उसी तरह जैसे अभी हमारे पति देवता ने बोले कि भाई राजकारण
मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. धुळे शहरातील शासकीय गुलमोहर विश्रामगृहात मागील वर्षी सापडलेल्या तब्बल 1,84,00,000 रुपयांच्या रोकड प्रकरणाला 1 वर्ष पूर्ण झालं. या घटनेच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं गुलमोहर शासकीय विश्रामगृहाबाहेर प्रतिकात्मक वर्षश्राद्ध आंदोलन करण्यात आलं. राज्याची अंदाज समिती धुळे जिल्हा दौऱ्यावर आली असताना हे प्रकरण उघडकीस आलं होतं. माजी आमदार अनिल गोटे यांनी हा प्रकार उघडकीस आणला होता. मात्र 1 वर्ष उलटूनही या प्रकरणातील आमदार तसेच मंत्रालयातील स्वीय सहाय्यक किशोर पाटील यांच्यावर कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी हिंदू धर्माच्या रीतिरिवाजानुसार विधिवत पूजा केली. तसेच काही कार्यकर्त्यांनी मुंडन करून आंदोलनात सहभाग नोंदविला. पुरोहितांच्या उपस्थितीत वर्षश्राद्धविधी पार पडला. आंदोलनस्थळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करणारे बॅनर देखील लावण्यात आले होते. यावेळी माजी आमदार अनिल गोटे यांनी मुख्यमंत्री यांनी जाहीर केलेल्या SIT चौकशीचं पुढं काय झालं असा सवाल उपस्थित करीत सरकारवर टीका केली. बैठकीला नरेंद्र परदेशी यांच्यासह नेते कार्यकर्ते उपस्थित होते. असं आहे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रोज घोषणा करतात भ्रष्टाचाराला सोडणार नाही. आता इथे 1,84,00,000 रुपये सापडले. ते म्हणाले होते मी 2 दिवसात SIT स्थापन करतो. त्यांनी SIT का स्थापन केली नाही? म्हणून मी त्यांना कायम सांगतो, ज्या घोषणा तुम्हाला पेलवत नाहीत त्या करूच नका. काय आता 1 वर्षामध्ये माझी काय तेवढी आर्थिक क्षमता नाही, पण वकील औरंगाबाद जाणे येणं यामध्ये मला 4-1 लाख रुपये खर्च आला. वकील पैशाशिवाय उभे राहत नाही म्हणून मी असा स्वतः घेतलं होतं. काय सरकारच्या वकिलांनी धुळे न्यायालयापासून माननीय उच्च न्यायालयापर्यंत किशोर पाटलांची म्हणजे आरोपी नंबर 1 याची पाठराखण केली आहे. त्या भावनेचा उद्वेग म्हणून आम्ही आजचा कार्यक्रम आयोजित केला. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. धुळे शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या गांधी पुतळा चौक परिसरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थकांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात आक्रमक आंदोलन केलं. राहुल गांधी यांनी नुकतंच पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका करताना आक्षेपार्ह भाषा वापरल्याचा आणि त्यांना गद्दार संबोधल्याचा आरोप करीत या आंदोलकांनी तीव्र संताप व्यक्त केला. या घटनेचा निषेध म्हणून कार्यकर्त्यांनी भारताचा रिजेक्टेड माल असा मजकूर लिहिलेला राहुल गांधींचा फोटो असलेला बॅनर झळकावला आणि त्या प्रतिमेवर शेण फेकून आपला रोष प्रकट केला. देशाचं नेतृत्व करणाऱ्या पंतप्रधानांचा अपमान आम्ही खपवून घेणार नाही, अशा वक्तव्यांना जशास तसं उत्तर दिलं जाईल अशी भूमिका स्वतःला मोदी भक्त म्हणून घेणाऱ्या या कार्यकर्त्यांनी यावेळी माध्यमांसमोर बोलताना स्पष्ट केली. पंतप्रधान ज्यांनी 3ऱ्यांदा या देशाच्या पंतप्रधानाची धुरा यशस्वीरित्या जनतेने त्यांच्या हातात दिलेली आहे, असे पंतप्रधान हे 5 देशांच्या दौऱ्यावर गेलेले असताना मात्र या गांधी घराण्यातील नकली गांधी घराण्यातील रिजेक्टेड माल राहुल गांधी यांनी नरेंद्रजी मोदी साहेब आणि अमित शहा साहेब यांना गद्दार 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 म्हणून प्रत्येक ठिकाणी आपली भाषा वापरतोय. अशा
या वक्तव्याचा जाहीर मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. दहशतवाद आणि हिंसाचाराविरोधात जनजागृती निर्माण करून समाजात शांतता, एकता व सलोखा कायम राखण्याच्या उद्देशानं दरवर्षी 21 मे रोजी दहशतवाद विरोधी दिन पाळला जातो. त्यानिमित्त जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयात दहशतवाद विरोधी शपथ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात अप्पर जिल्हाधिकारी सुभाष बोरकर यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना दहशतवाद आणि हिंसाचाराला विरोध करण्याची तसेच राष्ट्रीय एकात्मता दृढ करण्याची शपथ दिली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शरद पवार, उपजिल्हाधिकारी संजय बागडे, तहसीलदार प्रवीण चव्हाणके यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल.